अमरावती जिल्ह्यातील चानूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला अचानक आग लागली। या आगीमध्ये बँकेमधील कम्प्युटरसह महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येते। बँक सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बँकेला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अचानक आग लागल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली, मात्र सर्व कर्मचारी वेळीच बँकेबाहेर पडल्यामुळे अनर्थ टळलेला आहे। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून बँकेच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून। अनिरुद्ध, साधारण किती वाजताची ही घटना आहे आणि सध्या आग विझली आहे की काय, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच श्वेता, आता जर पाहिलं तर अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये जी आहे ती सेंट्रल बँकेला भीषण आग लागलेली आहे। वेळीच जे आहे ते सर्व बँक कर्मचारी आणि अधिकारी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी जे अग्निशामक दलाचं वाहन आहे ते नादुरुस्त होतं आणि ते यायला उशीर लागल्यानेही एक मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। सध्या अग्निशामक दलाचं जे वाहन आहे ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळे बँक असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। बँकेचे कुठलेही कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट जे आहेत ते गहाळ होणार नाही किंवा याचा कोणीही गैरफायदा घेणार नाही याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करताना दिसत आहे आणि त्यामुळे सध्या आग जी आहे ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो आता सध्या अग्निशामक दलाच्या विभागाने करण्यात येत आहे। श्वेता, अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।